ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की आज बऱ्याच दिवसातून खरं तर इथे मेहपतचं दर्शन होणार आहे. आता इथे खरं तर जी काही प्रिया असते ती सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये असते आणि ते DNA टेस्टचे सॅम्पल तिच्या हातात लागलेले असतात, त्यामुळे तिला फार टेन्शन येतं. म्हणजे मैना, प्रतिमा आणि माझे हे सर्व काय सुरू आहे याच गोष्टीचा ती इथे विचार करत असते. तितक्यातच खरं तर सायली आणि अर्जुन मुद्दाम खालून आलेले असतात आणि अर्जुन इथे मुद्दाम बोलायला सुरू करतो. आता इथे सायली म्हणत असते, काय हो, तुम्हाला म्हटलं ना गुलाबाच्या फुलाला रात्रीचा हात नाही लावायचा, तुम्हाला समजतच नाही ना. तेव्हा इथे अर्जुन देखील म्हणतो, आणि कुठे लावलं, फक्त मी बघत होतो. मात्र सायली म्हणते, माहिती आहे मला सगळं काही तुम्ही मुद्दाम करत असता. असं बोलतच खरं तर इथे त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. आता इकडे प्रियाला कुठे लपावं हेच कळत नाही. आता ती खरं तर त्यांच्या बाथरूममध्ये जाऊन लपते, कारण की दुसरी जागा कोणतीच तिला लपण्यासाठी नसते. आता इथे सायली आणि अर्जुन मुद्दाम जोरजोरात बोलायला सुरू करतात. आता इथे खरं तर सायली आल्याबरोबर म्हणते, ही माझी पर्स बाहेर कसं काय, मी तर आतमध्ये ठेवली होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, तूच ठेवली असशील आणि तूच विसरून गेली असशील. असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते, असं काय करताय, मी एवढी वेधही का, मी असं बाहेर कशी ठेवेल, मला आठवतंय ना मी आतमध्येच ठेवली होती. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, तू आजकाल खरंच विसरतेस ना बायको बऱ्याच गोष्टी, आणि परत दुसऱ्यावर सांगतेस. मी अजिबात मग तुझी पर्सला हात लावलेला नाही. तेव्हा इथे सायली म्हणते, हो ठीक आहे बाबा, माझी पर्स मी आता ठेवून देते, मात्र माझी पर्स मी आतमध्ये ठेवली होती ही तर मी मान्यच करते. असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर जी काही सायली असते ती पर्स आता इथे कपाटात ठेवते आणि अर्जुन देखील दरवाजाकडे पाठ करून उभा राहिलेला असतो. आता इथे मुद्दाम सर्व काही करत असतात. आता इथे प्रिया बाथरूममधून पटकन सटकते आणि दरवाजाच्या बाहेर जाऊन ह्यांचं सगळं बोलणं ऐकत असते. आता इथे अर्जुन सायलीला मुद्दाम, बरं झाला बायको, आपण ते खरं तर DNA टेस्टचे सॅम्पल आहेत ते पर्समध्ये नाही ठेवले, आपण ड्रावरमध्ये ठेवले, बघ बरं ते आहेत का सेफ. असं इथे म्हटल्याबरोबर सायली पडदेशीन जाते आणि ते ड्रावर चेक करते आणि म्हणत असते, हो आहेत हो, पण आपल्याला असं आता उघडं ठेवून अजिबात चालणार नाही, ह्याला लॉक केलं पाहिजे असं इथे म्हटलेली असते. तेव्हा मात्र इकडे जी काही प्रिया असते तिला फार टेन्शन आलेलं असतं. तेव्हा इथे सायली म्हणते, आता ह्या चाव्या मी काय करते, माझ्या उशीखाली ठेवते आणि पाणी घेऊन येते असं इथे म्हटलेली असतं. आता इकडे जी काही प्रिया असते बाहेर, तिला टेन्शन आलेलं स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, आता ह्यांनी ड्रावर लॉक केलं म्हटल्यानंतर हे सॅम्पल माझ्या हाती तरी कशी लागतील, पण काही करून मला हे मिळवलेच पाहिजेत असं इथे म्हणून खरं तर तिथून निघून गेलेली असते. आता तिच्या रूममध्ये आल्यानंतर देखील तिला फार टेन्शन आलेलं असतं. ती इथे म्हणत असते की म्हणजे सायली आणि अर्जुनच्या हाती हे सगळं काही लागलेलं आहे, काय करायचं असं इथे विचार करत असते. ती खरं तर घाबरण्याच्या ह्याच्यात इथे एक ग्लासभर पाणी देखील गटगट पिलेले असते. तिला आता फार इथे टेन्शन आलेलं असतं. ती म्हणत असते की माझ्या आणि प्रतिमाचे हिला केस तरी कसे मिळाले. तेव्हा खरं तर तिला आठवतं की सायलीने जेव्हा चावी माझ्या हातातून घेत होते तेव्हा तिने माझे केस ओढले होते. या सगळ्या गोष्टी तिला आठवतात. आणि त्याचबरोबर काल जेव्हा ती किल्लेदारांच्या घरी गेली होती तेव्हा सायली देखील तिच्या मागे गेली होती आणि तिने तेव्हा प्रतिमाचे केसाला मालिश करून दिली होती. तेव्हा देखील हे सर्व काही केलं असावं तिच्या लक्षात आलेलं असतं. म्हणजे ती म्हणत असते, बापरे, म्हणजे सायलीने हा सर्व काही प्लॅन केलेला आहे, हे सर्व काही सायलीने मुद्दाम केलेलं आहे, माझ्यासोबत भांडण देखील मुद्दाम केलेलं आहे. ह्या सर्व गोष्टी तिला इथे आठवत असतात. स्वतःला म्हणते, आमच्या दोघीचं तर केस मिळणं साहजिक आहे, पण मात्र मैनाचे केस तिने कसे मिळवले, म्हणजे मैना आणि सदा गायब झालेत हे ह्यांच्यामुळे झालेत का, यांच्या तावडीत ते सापडलेत का, असं देखील तिला इथे आठवत असतं. ती म्हणत असते की म्हणजे आता काय झालं या सर्व काही, म्हणजे सायली आणि अर्जुन बऱ्याच दिवसापासून ह्या सर्व गोष्टीची प्लॅनिंग करत आहेत. तर आता या गोष्टीचं खरं तर तिला फार टेन्शन आलेलं असतं. पण ती स्वतःच्याच परत मनाला म्हणते, सायली आणि अर्जुन तुम्ही स्वतःला खूप हुशार समजताना, पण मी पण प्रिया आहे, मी ते सॅम्पल कसे बदलते हे पाहाच तुम्ही. मी आता सायली आणि अर्जुन ज्या ठिकाणी जातील त्याच ठिकाणी मी देखील जाते आणि तिथं सॅम्पल बदलते, तुम्हाला कळेलच मग ही प्रिया काय चीज आहे असंही ते म्हणत असते. पण या सर्व गोष्टी करण्यासाठी पैसा लागतो आणि तोच तर माझ्याकडं नाही ना. जेव्हा नागराज आणि मेहपत होते तेव्हा या सगळ्या गोष्टी किती सहज वाटायच्या, पण आता मी पैसा आणू तरी कुठून, याच गोष्टीचं तिला टेन्शन आलेलं असतं. परत तिला आठवतं की स्वतःकडे एक दागिना आहे. तेव्हा ती कपाट उघडते आणि तिच्या पर्समधून एक तिचा नेकलेस काढते. त्या नेकलेसकडे बघून म्हणत असते, आता हा एक तरी दागिना मला या कामासाठी वापरावाच लागेल. सायली आणि अर्जुन तुम्ही स्वतःला खूप हुशार समजताना आता तुम्हाला कळेल ते जे काही तुम्ही टेस्ट करायला चाललात का, ती टेस्टची कशी वाट लागते, त्या DNA सॅम्पलची कशी वाट लावते हे तर तुम्हाला लवकरात लवकर कळेल. ही प्रिया काय चीज आहे असंही ते खरं तर ती स्वतःच्याच मनाशी बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बऱ्याच दिवसांनी आपल्याला मेहपत आणि नागराजचं दर्शन झालेलं असतं. आता इथे दुसऱ्या बाजूला खरं तर जे काही मेहपत आणि नागराज आणि त्याबरोबर बाकीचे जेलमधले जे काही असतात कैदी ते सर्वजण इथे जेवण बनवत असतात. तेव्हा इथे खरं तर जो काही नागराज असतो तो मेहपतला मुद्दाम आता इथे बोलत असतो. तो म्हणत असतो, काही लोक असे असतात ना की मैत्रीच्या नावाखाली कलंक असतात. खरं तर
म्हणजे बघा ना, मैत्री असताना म्हणत असतात की आपली मैत्री एकदम सॉलिड, आपला जीव की प्राण, तुला जे पाहिजे ते मी तुझ्यासाठी करेल असंही ते म्हणणारे असतात. पण वेळ आली ना मात्र पाठी सुराघोप असतात असंही ते म्हटल्याबरोबर खरंही ते मेहपत देखील मुद्दाम म्हणतो. आता इथे त्याच्या शेजारच्या माणसाकडे बघून म्हणतो, तुला माहिती आहे का जगा, काही माणसं राक्षस असतात बरं का, पण दाखवताना माणूस असल्यासारखं दाखवतात. मग आता अशा राक्षस माणसाला मारायचं म्हटल्यानंतर त्याच्या आता हे नागराजचं बोलणं ऐकून बसलाच मेहपत पाहिजे काही ना, गप्प बसणार असंही नसतो. ते तो देखील म्हटल्याबरोबर म्हणतो, काय परत ना, इथे आता सुपारी नागराज घेणाऱ्याच्या परत माणसाच्या बोलतो. आजूबाजूला पण काही बिनाकामाची माणसं माणसं अशी लई असतात ना, असतात. खरंच कसं आहे ना, बोलतात एक भावाने आणि फेकलेल्या करतात एक. बघा, तुकड्यावर सुपारी जगतात घेतात ना 3 ते, असंही ते माणसाची म्हटल्याबरोबर आणि एकालाही नागराजला मारत फार नाही. राग आता येतो. त्यात तर एक आता इथे लहान पोरगी नागराज होती, म्हणतो, पण तिला भावाच्या देखील तो जीवावर मारू शकला भाऊ नाही. परवडला, पण स्वतःच्याच पोरीला वाचू शकत नाही. त्याचं काय करायचं? स्वतःची पोरगी तुरुंगात जाऊ नये म्हणून तिच्याच मरणाचं नाटक करायचं असं इथे म्हटल्याबरोबर खरं ते इथे मेहपतला फार राग येतो. आता इथे मेहपत रागानेच उठतो आणि नागराजला म्हणत असतो, नाग्या तोंडावर तुझं जीभ हातडून काढून टाकेल बघ असं इथे म्हटल्याबरोबर नागराज देखील म्हणतो, हात तर लावून दाखव मला, दाखव हात लावून, निसता कागदी गुंडास तू, तुझ्या हात अजिबात हिंमत नाही, निसत्या बाता करतोस आणि सडतोस इथंच असं इथे म्हटल्याबरोबर मेहपत देखील म्हणतो, आणि तू काय करतोस, तू देखील इथेच सडतोस ना. तेव्हा इथे नागराज म्हणतो, तुझ्यामुळे तुझ्या पापाची शिक्षा मी भोगतोय, तुझ्यामुळे हे सर्व काही गोष्टी होत्यात असं इथे म्हटल्याबरोबर खरं मेहपत अक्षरशः त्याचा गळा पकडतो आणि उकळतं पाणी असं त्यात भात टाकलेला असतो साईडला, त्या मोठ्या पातेल्याच्या समोर त्याचं तोंड करतो. खरं तर आता इथे नागराजला त्या पाण्याच्या वाफाने फार त्रास होत असतो. सोड म्हणत असतो मेहपत, सोड मला, मात्र मेहपत त्याला अजिबातच इथे सोडत आता नाही. इकडे दुसऱ्या बाजूला सायलीची सकाळी गडबड सुरू असते, तिला बाहेर देखील जायचं असतं, त्यामुळे ती मोबाईलमध्ये नेहमीच पाहत असते. आता इथे विमल म्हणत असते, सायली तर तुम्हाला कुठे बाहेर जायचं आहे का, तुम्ही नेहमीच मोबाईलमध्ये बघताय. तेव्हा इथे सायली म्हणते, हो मला जरा बाहेर जायचं आहे. तेव्हा इथे विमल म्हणते, अहो तुम्ही जा की बिंदास, मी आहे, मी आवरते सगळं असं इथे म्हटल्यानंतर अर्जुन इथे बसलेला असतो, तो इथे प्रियाची वाट बघत असतो. आता इथे अर्जुन सायलीला नाश्ता मागवतो. आता इथे सायली अर्जुनसाठी नाश्ता घेऊन आलेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, प्रिया कुठे, प्रिया दिसली नाही. तेव्हा इथे सायली देखील म्हणते, मला देखील सकाळपासून दिसलीच नाही, नेमकं ती कुठे आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणते, असं होऊन कसं चालेल, आपण बाहेर गेल्यानंतर तिने आपल्या मागे यायला हवं ना. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो, असं तू आवरलं नाही का आणखी. तेव्हा इथे सायली म्हणते, मला किती वेळ लागतोय, मी 5 मिनिटात आवरते. आता इथे सायली जातच असते. तेव्हा इथे अर्जुन तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतं, खरं सांगू का बायको, तू केस बांधलेलेस तरी देखील किती सुंदर दिसतेस ग, या खूपसुरतीचं राज तरी सांग. असं इथे म्हटल्यानंतर सायलीला असलेली असते आणि मागणं जी विमल असते ती म्हणत असते, अर्जुन दादा ते खूपसुरती वगैरे काही नाही हो, नजरेत असते, त्यामुळे खरं तर आमची सायली तुम्हाला कधीही सुंदरच दिसते. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो ते तर अगदीच खरं आहे. आता इथे सायली जी असते ती अर्जुनला म्हणत असते, आता नाही ना उशीर होत तुम्हाला. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, खरं तर रोमॅन्स करताना मला अजिबातच आणि कधीच उशीर होत नाही. त्याचवेळी खरं तर इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं, मेहपतने आता त्या मोठ्या पातेल्याच्या समोर नागराजचं तोंड धरलेलं असतं. आता इथे नागराजचा जीव जातो काय असं झालेलं असतं. नागराज जोरजोरात वरडत असतो आणि इकडे त्याला जे काही उकळतं पाणी असतं त्या वाफेचा फार इथे त्रास होत असतो. आता सगळे बाकीचे लोक त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, इथे हवालदारला देखील बोलवण्याचा प्रयत्न करत असतात. इथे आता मेहपतनी नागराजला सोडलेला असतो आणि त्याला म्हणत असतो, तुला आत्ता सोडलंय, मात्र इथून पुढे अजिबातच सोडणार नाही, त्यामुळे तोंड बंद ठेवायचं, माझ्या नादी लागायचं नाही बरं का. 15 खून ऑलरेडी केलेले आहेत, त्यातला 16वा तू होशील. असं इथे म्हटल्याबरोबर नागराज फार घाबरतो. आता इथे हवालदार आल्यानंतर लगेच नागराज नाटक करतो ते भात हलवण्याचा आणि आपले सगळेच आपापल्या जागेवर निघून जातात. तेव्हा इथे जो काही हवालदार असतो तो म्हणत असतो, सगळ्यांनी आपले आपले कामं करा, हे सगळं काही काय चाललंय. असं इथे ओरडल्यानंतर सगळेच जण आपल्या आपल्या जागी गेलेले असतात आणि आपले आपले काम करायला सुरुवात झालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं सायली आणि अर्जुनचा रोमॅन्स इथे सुरूच असतो. तितक्यातच प्रताप आणि कल्पना आलेले असतात, त्यामुळे सायलीने पडदिशीने त्याचा हात सोडलेला असतो. तेव्हा इथे खरं प्रताप मुद्दामच कल्पनाला म्हणतात, कल्पना आपण इथे नाश्ता करायचा का रूममध्ये जायचं. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो, असं काय करताय डॅड, बसा की इथे. आता इथे खरं तर कल्पना अर्जुनला म्हणते, अर्जुन खरंच ना 4 चौघात देखील तुझा रोमॅन्स कधी पण सुरूच असतो ना. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, आता काय करू सांग बरं, माझी बायको जेव्हा माझ्या रूममध्ये येते का तेव्हा थकलेली असते आणि लगेच झोपी जाते, तिला किती कामं असतं. तेव्हा इथे कल्पना म्हणते, म्हणजे तुला म्हणायचं तरी काय, आता म्हणजे सायलीला मी खूप सारं काम सांगते का. आता इथून पुढं खरं तर सायलीला किचनमध्ये येण्याची इंटरेस्ट नाही. असं इथे म्हटल्याबरोबर अर्जुन खुश होतो. तेव्हा इथे सायली म्हणते,
अहो आई काय करताय तुम्ही, ह्यांचं काय मनावर घेताय बोलणं, तुम्ही बसा मी नाश्ता वगैरे आणते. आणि त्यानंतर खरं तर आम्हाला बाहेर देखील जायचं आहे आणि मी नंतर आवरून घेईल असं इथे म्हटल्यानंतर प्रताप आणि कल्पना इथे खरं तर नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. आता इकडे खरं तर सायली असते, ती सायली तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि जे काही केस तिने धुतलेले असते ती इथे सुकवत असते. सुकवणं झाल्यानंतर खरं तर जी तिची टॉवेल असते ती इथे खुर्चीवर टाकते आणि आरशासमोर जाऊन ती आवराआवर करत असते. तिला कारण की उशीर झालेला असतो आणि अर्जुन खालनं तिला आवाज देत असतो. तितक्यातच इथे प्रिया येते. प्रिया म्हणत असते की सायली तुमचे काही कपडे आहेत का, मी मशीन लावत आहे. म्हटलं तुमचे देखील लावू असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते आहेत, बाथरूममध्ये बकेटमध्ये ठेवलेले आहेत असं इथे म्हटल्यानंतर प्रिया जाते आणि ती बकेट घेऊन येते. आता तिला खरं तर इथे सायलीची टॉवेल हवी असते आणि त्याच्यावरचा केस एखादा तरी तिला भेटेल असं इथे वाटत असतं. तेव्हा ती म्हणते ही टॉवेल मशीनला टाकू का गं असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते अगं नको नको प्रिया, ती मी हाताने धुवून टाकते, काय ना हाताने छान निघते असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे प्रियाला काय बोलावं कळत नाही. ती म्हणते अगं काय ना सायली, मी नवीन डिटर्जंट आणले त्यामुळे खूप छान कपडे सगळे निघतात, मी टाकून बघते ना, जर पुढच्या वेळेस नाही निघले तर मग तुझ्या हाताने धु असं इथे आग्रह करून बसलेली असते. आता खालनं अर्जुन देखील तिला आवाज देत असतो सायलीला, त्यामुळे तिला काय करावं कळत नसतं. तेव्हा इथे खरं तर जी काही सायली असते ती मनाशी स्वतःच्या बोलते. मुळात खरं तर तिने आता आमचा पाठलाग केला पाहिजे आणि ही काय निवांत कपडे वगैरे धुत बसली, हिचं चाललंय तरी काय खरं मला प्रिया म्हणते अगं सायली काय विचार करतेस, फक्त मी टॉवेल तुला मागितली त्यात काय एवढा विचार करायचा आहे असं इथे म्हटल्याबरोबर सायली म्हणते हा बाई जा एकदाचा घेऊन. आता इथे अर्जुन देखील तिला आवाज देत असतो म्हणून त्या गडबडीत तिला जाऊन घेऊन जा असे म्हटलेली असते. आता इथे प्रिया तर गेलेली असते टॉवेल घेऊन. आता इथे सायली विचारच करते ह्या प्रियाचं चाललंय तरी काय, तिने पाठलाग केला पाहिजे आमचा आणि असं काय करते ही, पण परत स्वतःच्या मनाशी म्हणते हे सगळं काही आम्हाला काम करत असते. हे जाऊ दे ठीक आहे, आता आम्ही गेलो की आमच्या मागे नक्कीच येईल असं म्हणून ते DNA टेस्टचे सॅम्पल घेऊन आता इथे सायली बाहेर. आता इथे दुसऱ्या बाजूला जी काही प्रिया असते ती सायलीचा टॉवेल घेऊन तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते आणि त्या टॉवेलमध्ये खरं तरी सायलीचा एखादा केस अडकला असेल हे तपासत असते. तितक्यातच खरं तर सायलीचा एक केस तिला दिसतो आणि एक पिशवी घेऊन त्यात ती टाकते आणि त्याच्यावर प्रिया असं नाव टाकून देते. आता ती म्हणत असते सायली आणि अर्जुन तुम्ही कितीही प्रयत्न करा मी तन्वी नसल्याचं सिद्ध करण्याचं, पण मात्र मी तसं अजिबात होऊन देणार नाही असं इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणून आता सायली आणि अर्जुनच्या मागे जाण्यासाठी तयार झालेली असते. आता इकडे खरं तर सायली आणि अर्जुन इथे हॉस्पिटलमध्ये लॅबमध्ये जाऊन पोहोचलेले असतात. तेव्हा इथे डॉक्टर देखील अर्जुनच्या चांगलेच ओळखीचे असतात. त्यामुळे खरं अर्जुन इथे स्पष्टच बोलतो आणि म्हणत असतो खरं तर सॅम्पल तर दिलेले आहे, त्याचे रिपोर्ट तर तुम्ही देता, मात्र आणखी एक गोष्ट आहे. आता इकडे जी काही प्रिया असते ती हॉस्पिटलच्या बाहेर इथे सायली आणि अर्जुनची वाटच पाहत असते. आता इथे अर्जुननी खरं तर डॉक्टरांना हे देखील सांगितलेलं असतं की ही मुलगी तुमच्याकडे येऊ शकते असं म्हणून खरं तर मोबाईलमधला फोटो त्यांना दाखवलेला असतो आणि म्हणत असते की ही मुलगी तुमच्याकडे येईल आणि सॅम्पल बदलण्यासाठी तुम्हाला पैशाची देखील ऑफर करेल, मात्र तुम्ही अजिबातच असं करू नका आणि जी काही सॅम्पल देईल ती आम्हाला नक्कीच सांगा असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर इथे डॉक्टरांना सगळं काही कळलेलं असतं. डॉक्टर म्हणत असतात की तुम्ही अजिबातच काळजी करू नका, आमच्या लॅबमध्ये असले कामं अजिबात कधीच होत नसतात असं इथे डॉक्टरांनी हमी दिलेली असते. त्यामुळे सायली आणि अर्जुन बिनधास्त होऊन तिथून निघून गेलेले असतात. आता सायली आणि अर्जुन निघून गेल्यानंतर खरं तर जी काही ती प्रिया लपून बसलेली असते ती आता इथे बाहेर आलेली असते आणि बाहेर येऊन खरं तर इथे जो काही लॅबमध्ये लॅब टेस्टिंग करत असतो त्या व्यक्तीला जाऊन भेटलेले असते. त्याला गेल्याबरोबर खरं तर इथे म्हणत असते आता सायली आणि अर्जुन सुभेदार इथून गेलेले आहेत ना, खरं तर त्यांनी जे काही सॅम्पल दिले आहेत ते मला बदलायचे आहेत असं इथे म्हटल्याबरोबर तो व्यक्ती म्हणत असतो आमच्या हॉस्पिटलमध्ये खरं तर अशा गोष्टी अजिबातच होत नाही. तेव्हा मात्र प्रिया फार डोकं चालवते. ती म्हणत असते हो मला माहीत आहे ना, पण एक गोष्ट दिल्यानंतर नक्कीच ह्या सर्व गोष्टी होऊ शकतात असं म्हणून खरं तर पर्समधला तो नेकलेस काढते आणि त्याच्या हातात ठेवते. तेव्हा मात्र जो काही व्यक्ती असतो तो देखील नाटक करतो आणि मी तयार आहे तुमचं सर्व गोष्टी करण्यासाठी असं इथे दाखवत असतो. आता इथे प्रिया असं देखील म्हणते आत्ता हा हार तुम्हाला फक्त लॅब चेंज करण्यासाठी दिलेला आहे आणि सगळं काही रिपोर्ट वगैरे आल्यानंतर खरं तर आणखी तुम्हाला एक सोन्याचा दागिना देईन असं देखील इथे म्हटलेली असते. आता इथे पूर्ण तिला खात्री पटलेली असते की DNA सॅम्पल नक्कीच चेंज होतील. आता इकडे प्रिया बिंदास्त होऊन घरी जायला निघालेली असते. इथे आता सायली आणि अर्जुन घरी आलेले असतात आणि उन्हाच्या कडकडीमुळे खरं तर त्यांना खूप थकवा आलेला असतो. त्यामुळे ते दोघेही आता इथे ज्यूस पेत असतात आणि प्रियाबद्दलच बोलत असतात. तितक्यातच खरं डॉक्टरांचा कॉल येतो. कॉल आल्याबरोबर आता इथे अर्जुन स्पीकरवर कॉल ठेवतो आणि म्हणत असतो काय झालं डॉक्टर, तुम्ही लगेच फोन केला? तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात तुम्ही म्हणला ते अगदी खरं झालं, कारण की ती मुलगी हॉस्पिटलमध्ये आली होती आणि तिने सोन्याचा हार देखील ऑफर केला असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे अर्जुन आणि सायलीला सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. तेव्हा इथे सायली म्हणत असते
असते तोपर्यंत खरं तर तो नेकलेस तुमच्याकडे सांभाळून ठेवा. आणि आणखी हो, तिने खरं तर जे सॅम्पल आहेत ते दुसरे चेंजेससाठी दिलेले आहेत का असंही ते म्हटल्याबरोबर डॉक्टर म्हणतात हे काय मला माहीत नाही, ते विचारून मी तुम्हाला नक्कीच सांगतो असं म्हणून आता इथे डॉक्टरचा फोन कट केला जातो. आता इकडे सायली आणि अर्जुन विचारच करतात, नेमकं हिला माहीत असेल का तन्वी कोण आहे. तिने जर दुसरे जर सॅम्पल डॉक्टरांना दिले असेल तर नक्कीच तिला माहीत असेल की नेमकं तन्वी कोण आहे खरी तर. आणि जर तिने नसतील दिले तर तिला ह्याचा अंदाज काही नसेल की तन्वी नेमकं कोण आहे. याच गोष्टीवर खरं तर या दोघांचा इथे विषय सुरू असतो. इकडे प्रिया घरी आलेली असते, ती फार खुश असते, तिने आईस्क्रीम देखील आणलेली असते आणि हेडफोन घालून छान अशी आईस्क्रीम एन्जॉय करत असते. आता ती दाखवत नसते की मी हे सर्व काही केलेलं आहे आणि मला काही फरक पडलेला आहे. DNA टेस्ट सगळे काही बदललेले असतात सॅम्पल, त्यामुळे खरं ती बिनधास्त असते आणि सायली आणि अर्जुनला सगळं काही छान चाललं आहे असंही ते दाखवत असते. ती तिच्या बेडरूममध्ये गेलेली असते तेव्हा इथे सायली आणि अर्जुन विचार करत असतात की हिला वाटते की तिने सगळं काही काम केलेलं आहे, मात्र तिला रिपोर्ट आल्यानंतर खरी मज्जा कळेल असं इथे दोघांचं बोलणं सुरू असतं. आजच्या पुरतं एवढंच, पुढील भाग खरं खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे. आता इथे आपण पाहत असतो की डॉक्टरांनी फोन केलेला असतो तो म्हणजे अर्जुनला आणि सांगितलेलं असतं की त्या मुलीने खरं तर त्याच्या जागेवर दुसरे सॅम्पल दिलेले असतात, DNA सॅम्पल दिलेले असतात. हे ऐकता क्षणी खरं तर सायली आणि अर्जुनचा विश्वास बसलेला असतो की आता हिला नक्की माहीत आहे की नेमकं तन्वी खरी कोण आहे. आता इकडे लॅबमध्ये मात्र दुसरंच झालेलं असतं. आता जो काही लॅबवाला असतो त्याच्यावर डोंट यूज दिस असं त्या सॅम्पलवर लिहिलेलं असतं, त्यामुळे खरं त्यांनी आता ते कचऱ्यात टाकून दिलेलं असतं. ते आता कचरा घेऊन गेलेले असतात बाहेर आणि त्यानंतर डॉक्टर आल्यानंतर म्हणतात की ते सॅम्पल कुठे आहेत असं म्हटल्याबरोबर आता तो व्यक्ती म्हणत असतो की ते सॅम्पल खरं तर मी कचऱ्यात टाकून दिले. असं ऐकता क्षणी खरं तर अर्जुन, चैतन्य आणि सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता म्हणजे एवढं सगळं प्लॅन केलेला सगळा पाण्यात जाणार असतो असं इथे दिसत आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.